कृपा करून घ्या. एक महंत या नात्यानं सगळीकडे काही अधिकाऱ्यांवरती सगळी ओळख असताना सुद्धा सांगितल्याप्रमाणे पोल काय उभा राहत नाही. 1 महिना जातो, 2 महिने जातात, 3 महिने जातात, मग नंतर ना त्याच्यामध्ये कशामुळे होत नाहीत हे ज्यावेळी अधिकाऱ्याला जवळ घेऊन बोलवलं जातं त्यावेळेस अधिकारी म्हणतोय की महाराज त्याच्यासाठी पैसे लागतात. तर आता मला वाटलं पैसे लागतात तर किती लागतील? 10,000, 20,000, 30,000. त्यावेळी त्यांनी मागणी केली 1.5 लाख रुपये लागतात म्हणे महाराज. पोल नाहीये, तार नाहीये, त्याचे ते काही जे काही रिपेअर करण्यासाठी जो सामान लागतो तो लागतो आणि त्याच्यासाठी माणसं सुद्धा लागतात. यासाठी 1.5 लाख रुपये लागतात. ठीक आहे, काय हरकत नाही. 1.5 लाख रुपये भरले, लाईट चालू करून दे म्हटलं. गेलो शेतामध्ये, बघितलं लाईट चालू झाली. संध्याकाळी मठामध्ये आलो. एक 8 दिवस झालं. 9व्या दिवशी थोडं वारं कावदन आले की परत अजून 3 पोल पडतात. मग परत 3 महिने लाईट बंद पडते. 3ऱ्या महिन्यामध्ये परत अजून निवेदन दिलं. आत्ताच 1.5 लाख रुपये खर्च केले, आता अजून पडतात. मग तुम्ही ते काम त्यावेळेस कसं केलं होतं विचारायला गेलं तर ते महाराज ते लोक वेगळे होते, आता दुसरे लोक आहेत, त्याच्यासाठी परत 30,000 रुपये लागतात म्हणजे 3 पोल पडले होते. आता थोडक्यात आलं ते पहिल्यांदा 1.5 लाख, नंतर 30,000. विचार केला डोक्याला, असं डोक्यामध्ये विचार आला, एक आपण व्यक्तिमत्व असं आहो की सर्व लोकांना आपल्याला सर्व लोक मानतात. मग आपल्या विचारानं काहीही होऊ शकतं, परंतु आपल्याला जर समजा 1.5 लाख रुपये एकदा लागतात